दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरल्यानंतर आता देशभरात या स्फोटाच्या अनुषंगाने तपास सुरू आहे। राजधानी दिल्लीला हादरवणाऱ्या या स्फोटाचा तपास सोलापुरात आलाय। नेमकं काय कनेक्शन आहे आपण बघूया। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरात शोध मोहीम सुरू आहे। जिथे जिथे या स्फोटाचे काही धागेदोरे जोडले असतील असं वाटेल तिथं एटीएस कडून तपास केला जातो। हा तपास करण्यासाठी सोलापुरात सुद्धा एटीएस टीम कडून तपास केला जातोय आणि या तपासात एक नाव समोर येतंय, ते नाव म्हणजे जुबेर हंगरगेकर। ज्यावेळेस पुण्यामधून जुबेर हंगरकर या दहशतवाद्याला अटक करण्यात आली, त्याच्याकडे जे आहे ते टीव्ही पेक्षा जास्त असा डेटा जो आहे तो सापडला होता। आपण जर बघितलं गेलं तर एटीएस पथकाकडून जे आहे ते सोलापूर मधील ज्या ठिकाणी तो ज्यांच्या संपर्कात होता त्यांची जी आहे ती चौकशी करण्यात येते। शास्त्रीनगर भागात असेल त्या ठिकाणी तो राहायला होता, त्याचं शिक्षण देखील सोलापूरमध्ये जे आहे ते झालेलं आहे। आणि आपण जर बघितलं गेलं तर तो 7 ते 6 वर्षापूर्वी जे आहे ते कोंढव्यात पुण्यामध्ये राहायला गेला। खरं तर अल कायद्याशी संबंध असल्याच्या संशयातून एटीएसने जे आहे ते काही दिवसांपूर्वी अटक केली होती। खरं तर वहादते मुस्लिम-ए-हिंद या सोलापुरातील ही जी संघटना आहे त्याला एटीएसने नोटीस देखील दिली होती आणि या कार्यक्रमाला जो आहे तो सोलापुरातील कुंभारी गावामध्ये जो आहे तो आला होता। या जुबेरचं नाव अगदी काहीच दिवसांपूर्वी चर्चेत आलं होतं। त्याचं कारण म्हणजे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून त्याला पुण्यातून अटक करण्यात आली होती। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। पण मग या जुबेरचं सोलापूर कनेक्शन नेमकं काय ते पाहू। जुबेर सोलापूर शहरातील शास्त्रीनगर भागात राहायला होता। जुबेरचं शिक्षण सोलापुरातच झालंय। त्याचे आई वडील सोलापुरात राहत होते, मात्र आता ते कुठे राहतात याची माहिती नाही। त्याचे मित्र सोलापुरात आहेत अशी माहिती आहे। नोकरीच्या निमित्तानं जुबेर 6-7 वर्षांपूर्वी पुण्यात कोंढव्यात राहायला गेला। जुबेरच्या संबंधितांशी ओळखीच्या लोकांशी बोलून एटीएस कडून चौकशी सध्या सुरू आहे। थेट दिल्ली स्फोटाच्या अनुषंगानं सोलापुरात एटीएस कडून चौकशी सुरू असल्यानं परिसरात भीतीनं कुजबूज सुरू झाली आहे। आता या चौकशी अंती काय समोर येतं ते पाहावं लागेल। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।